राज्याच्या जनतेसाठी एक किंचितशी दिलासा देणारी ही बातमी आहे। राज्यात कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या ही बाधितांपेक्षा जास्त आहे। नव्या कोरोनाबाधित रुग्णांची झपाट्याने वाढ सुरू असली तरी आज निदान झालेल्या नव्या रुग्णांच्या संख्येपेक्षा बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे। ही त्यातल्या त्यात दिलासा देणारी बाब आहे। गेल्या 24 तासात राज्यात 66,159 नव्या रुग्णांचं निदान झालं, तर आज एकूण 68,537 रुग्ण बरे होऊन घरी गेलेले आहेत। पिंपरी चिंचवड मधल्या दिव्यांगांसाठी अत्यंत चांगली बातमी। शहरात 45 वर्षांवरील 2145 दिव्यांगांची नोंद केली गेली आहे। या सर्वांना एकाच छताखाली लस घेता यावी यासाठी पिंपरी चिंचवड पालिकेने हे केंद्र सुरू केलंय। पहा, राज्यात दिव्यांगांसाठी विशेष केंद्र सुरू करणारी पिंपरी चिंचवड म्हणूनच ही पहिली महापालिका ठरली आहे। रोटरी क्लबने यासाठी जागा सुद्धा उपलब्ध करून दिली आहे। शिवाय प्रत्येक दिव्यांगाला केंद्रावर ने-आण करण्यासाठी वाहनांची देखील सोय करण्यात आली। लसीकरण सुरू झालं तेव्हापासून सर्व दिव्यांगांना लागलेली प्रतीक्षा आज अखेर संपलेली आहे। आज आम्हाला इथं काल फोन आला, मॅडमकडून फोन केला आणि आपल्या नगरपालिकेकडून उचललेला अतिशय महत्त्वाचं पाऊल आम्ही समजतो की आम्हाला फोन केला आणि वेळोवेळी अपंगासाठी जे आपली संस्था किंवा महानगरपालिका झटके हे अतिशय महत्त्वाचं आणि मोलाचं काम करीत आहे असं आम्ही समजतो। हे दिव्यांग व्यक्तींना कुठं जाता येत नाही तर खूप गरजेचं होतं। हे नगरपालिकेने सोय केली, नगरपालिकेचं अभिनंदन त्याबद्दल। बर, काय तुम्हाला सोय मिळाली इथं, कशी मिळाली? म्हणजे आमच्या घराच्या जवळ अगदी गाडी आली आणि गाडीने घेऊन आली तर आम्हाला आता मी अपंग आहे, म्हणजे पॅरालिसिस मला, तर मला चढायला उतरायला एक माणसाची मदत नगरपालिकेने दिली होती। देशातील कोविड-19 रुग्णांसाठीच्या उपचारार्थ लागणाऱ्या ऑक्सिजनची टंचाई कमी करण्याच्या दृष्टीने भारतीय तंत्रज्ञान संस्था म्हणजे मुंबईच्या IITने निर्मितीक्षम आणि अभिनव उपाय शोधून काढला आहे। यशस्वी चाचणी झालेला हा प्रायोगिक तत्वावरील प्रकल्प एका सामान्य तांत्रिक क्लुप्तीवर आधारित आहे। PSA म्हणजे प्रेशर स्विंग ॲब्झॉर्प्शन नायट्रोजन युनिटचे PSA ऑक्सिजन युनिटमध्ये रूपांतर केले गेले। IIT मुंबईने घेतलेल्या सुरुवातीच्या चाचण्यांमध्ये याचे आशादायी परिणाम दिसून आले। 3.5 ATM इतक्या दाबाने 93% ते 96% शुद्धतेच्या स्तरासह ऑक्सिजन उत्पादन साध्य करता येते। या ऑक्सिजन वायूचा उपयोग कोविड उपचारांसंबंधित गरजा भागवण्यासाठी केला जाऊ शकतो। विद्यमान कोविड रुग्णालयामध्ये तसंच येऊ घातलेल्या कोविड-19 विशेष सुविधा केंद्रांमध्ये ऑक्सिजनचा अविरत पुरवठा करण्यासाठी याचा उपयोग होऊ शकतो। पाहूया IITने हे कसं साध्य केलं, त्याचा एक छोटासा प्रयोग पाहूया। इस प्लांट में एक कंप्रेसर होता है, एयर वेसल दिखाया है और यहाँ पे एक PSA यूनिट होता है। ये कंप्रेसर है वो बाहर के वातावरण से, एटमॉस्फेयर से हवा ले लेता है और ये अराउंड 8 to 9 बार तक यहाँ पे कॉम्प्रेस करता है। कॉम्प्रेस करने के बाद में ये एयर वेसल में वो हवा जो है वो स्टोर होती है, इसे स्टोरेज वेसल बोलते हैं। ना जो बाहर की जो हवा है उसमें बहुत कंटेमिनेंट्स होते हैं, जैसे वाटर वेपर है, CO2 है, हाइड्रोकार्बन्स है, ये हमको पहले निकालने पड़ेगी। तो ये निकाल के ऑक्सीजन और नाइट्रोजन सिर्फ यहाँ पे आ जाएगा। तो ये PSA यूनिट अभी जैसा है, क्योंकि ये नाइट्रोजन फैसिलिटी है तो इसमें मॉलिक्यूलर स्यूज डाले हैं, इसलिए कि फिल्टर। तो ये मॉलिक्यूलर स्यूज में सिर्फ नाइट्रोजन को हम बाहर अलाउ करते हैं और ऑक्सीजन को बाहर रिजेक्ट करते हैं। अभी हमको क्या करना है, हमको इसका उल्टा करना है। हमको ये PSA यूनिट में ऑक्सीजन को आगे भेजना है और नाइट्रोजन को हवा में बाहर फेंक देना है। तो ये कैसे हो सकता है? ये हम इसमें जो फिल्टर है या मॉलिक्यूलर स्यूज है वो हमने ऑक्सीजन जिससे ऑक्सीजन जा सकता है उस साइज की बनाई है, जो कि जियोलॉइड मॉलिक्यूलर स्यूज बोलते हैं। तो हमने इसके कार्बन स्यूज निकाल देंगे और इसको जियोलॉइड में डाल देंगे और ऐसा यूनिट फिर आगे ऑक्सीजन क्रिएट करेगा और फिर वो आगे बफर वेसल में जाके मिलेगा। सध्याच्या आणीबाणीच्या परिस्थितीत ऑक्सिजन इंजेक्शन आणि व्हेंटिलेटर अशा सगळ्यांचीच कमतरता भासत असताना अंबरनाथमध्ये एका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यानं आपल्या रिटायरमेंटच्या पैशातून म्हणजे निवृत्तीच्या
नंतर आलेल्या पैशातून अंबरनाथ नगरपालिकेला एक व्हेंटिलेटर दान केल्याची घटना आहे। अंबरनाथ पालिकेत बुधवारी आयोजित करण्यात आलेल्या एका छोटेखानी सोहळ्यात हा व्हेंटिलेटर नगरपालिकेला दान करण्यात आला। मोहन कुलकर्णी यांनी अंबरनाथच्या बोरॅक्स मोरारजी कंपनीत तब्बल 40 वर्ष नोकरी केली। 2003 साली कुलकर्णी ते निवृत्त झाले आणि त्यानंतर ते मुंबईला वास्तव्याला गेले। 2019 साली दुर्दैवानं कुलकर्णी यांच्या पत्नीचा कॅन्सरमुळे मृत्यू झाला। या घटनेनंतर कुलकर्णी यांना आरोग्य सेवेसाठी काहीतरी योगदान देण्याची मनापासून इच्छा होती। त्यातच सध्याची आणीबाणीची परिस्थिती पाहता कुलकर्णी यांच्याकडे जमा असलेल्या पुंजीतून अंबरनाथ पालिकेला एखादी रुग्णवाहिका घेऊन द्यावी असा विचार त्यांच्या मनात आला। नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी सुद्धा कुलकर्णी साहेबांच्या ह्या मदतीमधून प्रेरणा घेऊन आपलं 1 दिवसाचं वेतन कोविड राहत कोषमध्ये जमा केलेलं आहे। या एका दिवसाच्या वेतनामधून किमान 5 लाख रुपये नगरपालिकेला मिळणार आहेत। या 5 लाख रुपयामधून 5 बायपॅप मशीन ज्या व्हेंटिलेटरचंच काम करतात, व्हेंटिलेटरच्या अगोदरची जी प्री कंडिशन्स असतात त्यामध्ये ह्या बायपॅप मशीन उपयोगी पडतात। अशा आपण 100 बायपॅप मशीन आपल्या डेंटल हॉस्पिटलला आपल्याला घ्यायच्या आहेत। त्यापैकी 5 बायपॅप मशीन डोनेशन देण्याचं कर्मचाऱ्यांनी आता या ठिकाणी घोषित केलेलं आहे। याबद्दल मला त्यांचा पूर्ण आनंद वाटतो। माझ्या पत्नी नागपूर शहरातील गरीब आणि गरजू कोविड रुग्णांना नागपूर सिटीजन फोरमनं मदतीचा हात दिलाय। दवादान या उपक्रमाअंतर्गत फोरमनं मेडिसिन बँक सुरू केली आहे। अंबरनाथमध्ये ज्या व्यक्तीनं हे व्हेंटिलेटरचं मशीन आपल्या निवृत्तीतून आलेल्या पैशातनं दान केलं, त्यांची एक नेमकी बोलकी प्रतिक्रिया सुद्धा ऐकूया। अशा प्रकारे लोकांनी या संकटाच्या काळामध्ये स्वतःच्या बचतीचे पैसे सुद्धा देऊ केले। जय महाराष्ट्रवर आपण काल नागपूरच्या एका मोठ्या व्यावसायिकाची स्टोरी पाहिली। प्यारेखान या माणसानं तब्बल 1 कोटी रुपये ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी नागपूरला दिले। नागपुरातल्या नागरिकांना त्याचा मोठा फायदा झाला। नितीन गडकरी केंद्रीय मंत्री यांची मदत सुद्धा प्यारेखान यांना झाली होती। लहान लहान माणसं सुद्धा या संकटाच्या काळात एकमेकांच्या सोबत येत आहेत, आधार देत आहेत। परिस्थिती बिकट आहे, ऑक्सिजनचा तुटवडा आहे, पण तरी सुद्धा आपल्या जवळचे आपलं भविष्य सुरक्षित राहण्यासाठी म्हणून त्यांनी पैसे जमवलेत, ते सुद्धा ते खर्ची घालतायत। पत्नीच्या स्मरणार्थ मी हे दिलेलं आहे। माझी पत्नी 2018 ते 19 2 वर्ष कॅन्सरशी झगडत होती, पण ते आपल्या हाताला यश नाही आलं। ती देवाघरी गेली आणि तिच्यासाठी म्हणून पण हे मी केलेलं आहे। माझी नेहमीच मदत करण्याची इच्छा असते, शारीरिक असो, मानसिक असो किंवा आर्थिक असो। मी ज्या ज्या ठिकाणी गरज पडेल त्या त्या ठिकाणी नेहमी धावलेलो आहे आणि मदत केलेली आहे। आज अंबरनाथला व्हेंटिलेटरची गरज होती म्हणून मी हे व्हेंटिलेटर दिलेलं आहे। नागपूर शहरातील गरीब आणि गरजू कोविड रुग्णांना नागपूर सिटीजन फोरमनं मदतीचा हात दिलाय। दवादान या उपक्रमाअंतर्गत फोरमनं मेडिसिन बँक सुरू केली। कोविड रुग्णांवर उपचार करताना दिली जाणारी औषधे महागडी आहेत। 14 दिवसांचं औषध विकत घेण्यासाठी तब्बल 2 ते 2.5 हजार रुपये खर्च सामान्य माणसाला येतो। आर्थिक अडचण आणि बेताच्या परिस्थितीमुळे अनेक जण महागडी औषधे घेण्याचे टाळतात। फोरमच्या सदस्यांनी याविषयी शहराच्या विविध वस्त्यांमध्ये एक छोटे सर्वेक्षण केले। या सर्वेक्षणात पॉझिटिव्ह व्यक्तींचे नातेवाईक, मेडिकल स्टोअर चालक आणि काही डॉक्टरांशी संवाद साधला। फॅविपिरावीर नावाचं औषध न घेतल्यामुळे अनेक रुग्णांची प्रकृती खालावत असल्याचं या सर्वेक्षणात प्रामुख्यानं आढळून आलं। याच पार्श्वभूमीवर नागपूर सिटीजन फोरमनं दवादान हा अनोखा उपक्रम सुरू केला। फोरमनं शहरातील दानदात्यांना मदतीचं आवाहन करीत मेडिसिन बँक उभारली। या मेडिसिन बँकेतून शहरातील गरीब आणि गरजू रुग्णांना मोफत औषधे पुरवली जात आहेत। 5 लाभार्थी कुटुंबियांना औषध किट देऊन या उपक्रमाचा शुभारंभ आज नागपुरात झाला।
निधि के माध्यम से अपनी क्षमता अनुसार उन्होंने हमें सहयोग किया। और मेरा आह्वान है समाज के सभी प्रतिष्ठित व्यक्तियों से जो आर्थिक रूप से मजबूत हैं कि वो गरीब तबके के लोग, जो लोग इस दवाइयों को एफोर्ड नहीं कर सकते, उन्हें मदद करें। जब एक दवाई मरीज को मिलेगी तभी जाकर उसके हालत में सुधार होगी और कोरोना को मात दे पाएगा। मेरा अपील है महानगर पालिका और प्रशासन से, क्योंकि उन्होंने दवाइयां देना बंद कर चुके हैं। टेस्ट रिपोर्ट आने के बाद में उनकी कोई सुनवाई नहीं हो रही है। नागपूर सिटीजन फोरमच्या टीमने एक आम्ही बसून एक उपाय सुचवला की का बरं आपण लोकांना मदतीचा एक हात पुढे केलेला पाहिजे। त्यानुसार आम्ही एक कॅम्पेन चालू केला आणि आम्ही एक लोकांना एक विचारलं की तुम्ही आम्हाला मदत करू शकतात का। जे नागपूरचे दानधर्मी लोक आहेत ते सोबत आमच्या आलेत आणि त्यांनी आम्हाला मेडिसिनच्या रूपात किंवा पैशाच्या रूपात आम्हाला मदत केली। हमने नागपुर सिटीजन फोरम ने यह संकल्प लिया और ये अभियान शुरू किया कि जितने भी ऐसे गरीब है जो असमर्थ है दवाई लेने में, फेविपिराविर है, जिंक है, एजिथ्रोमाइसिन है, विटामिन सी है, फेबिफ्लू है और पैरासीटामोल है, हम सब जो पूरी कोरोना की किट होती है वो हमने बनाई है और जितने भी ऐसे मरीज है जो असमर्थ है हम उनको देने में हम सक्षम है। नागपूर सिटीजन फोरम तर्फे मला ही औषधे प्राप्त झाली आहे, तर त्यांचा खूप आभारी आहे मी। आणि खूपच फार लवकरच त्यांनी मला ती औषधी देण्यात आली आहे आणि समोरचा व्यक्ती खूपच हे आहे, त्यामुळे तो औषध घेऊ नाही शकत होता। तर त्या नागपूर सिटीजन फोरममुळे ती औषध मला फ्रीमध्ये मिळाली आणि औषध आहे 2000 रुपयाची औषध आहे आणि त्यांना खूप थँक्यू बोलतो मी की त्यांनी मला ही औषधे प्राप्त करून दिली आहे।